जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आपण बघत आहोत डेटा कम्युनिकेशन फॉर BCA, BCS आणि PSC कम्प्युटर सायन्स. त्यामध्ये आपण वेगवेगळे डेटा कम्युनिकेशनचे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की अॅनालॉग सिग्नल काय असतं. बघा, अॅनालॉग सिग्नल विषयी आपण बघितलं. तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. आणि आज आपण बघणार आहोत की डिजिटल सिग्नल काय असतं. बघा, तर डिजिटल सिग्नल काय असतं, ते कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं किंवा कशा प्रकारे दाखवलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, डिजिटल सिग्नल काय आहे. तर डिजिटल सिग्नल्स आर डिस्क्रीट टाइम सिग्नल आहे. बघा, डिस्क्रीट म्हणजे काय. तर डिस्क्रीट म्हणजे जे की एक तर समजा वरती असू शकतं 1 किंवा 0 किंवा 1 किंवा 0 अशा पद्धतीने जे असतं ते समजा असं आपण असं सोप्या भाषेत असं म्हणू शकतो की जो सिग्नल आहे, जे सिग्नल आहे जे तुटक आहे, समजा एक तर ते आहे किंवा नाही, यस किंवा नो, ज्याला आपण म्हणतो त्यालाच आपण डिस्क्रीट म्हणतो. डिस्क्रीट सिग्नल आहे. डिजिटल सिग्नल म्हणजे डिस्क्रीट. आणि जे अॅनालॉग सिग्नल होते, बघा, अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय, ते एक कंटिन्युअस मॅनर मध्ये असं दाखवलं जातं, साइन वेव्ह मध्ये दाखवलं जात होतं. पण जो डिजिटल सिग्नल असतो तो अशा प्रकारे दाखवला जातो. बघा, इथे एक डायग्राम दाखवलेली मी. तो एक तर 1 असेल किंवा 0 असेल, एक तर 1 असेल किंवा 0 असेल किंवा 0 0 असेल नाहीतर 1 असेल. तर अशा प्रकारे जो डेटा असतो, जो सिग्नल असतो, त्यालाच आपण डिजिटल सिग्नल असं म्हणतो. ज्यामध्ये डिस्क्रीट सिग्नल असतात, एक तर ते यस असेल किंवा नो असेल, त्याला डिस्क्रीट सिग्नल असं म्हटलं जातं. आणि याला जे डिनोट करतात ते असं स्क्वेअर वेव्हजनी दाखवतात. म्हणजे इथे जी डायग्राम दाखवलेली अशा प्रकारे त्याला दाखवलं जातं. जे अॅनालॉग सिग्नल आहे त्याला अशा प्रकारे दाखवलं जातं आणि याला अशा प्रकारे स्क्वेअर बॉक्स जे असतात याच्याद्वारे याला डिनोट केलं जातं. आणि बघा, याच्यावर रिअल टाइम मध्ये जे जर प्रोसेस करायची असेल तर थोडी अवघड जाते. म्हणजे करता येते आपल्याला, पण ज्यादा थोडंसं त्याला बँडविड्थ वगैरे जे असतं ते जास्ती लागतं. अॅनालॉग सिग्नलला काय होतं, बँडविड्थ खूप कमी लागते आणि याला बँडविड्थ जरा जास्ती लागते. आता बघा, याचं जर आपण एक्झाम्पल जर बघितलं की डिजिटल सिग्नल कुठे असतात, तर त्यामध्ये कम्प्युटरमध्ये डिजिटल सिग्नल असतं, DVDs आहे किंवा जे डिजिटल सिग्नल आहे मोबाईल वगैरे, तर त्यामध्ये डिजिटल सिग्नल यूज केले जाते. बघा, त्यामध्ये मग आपण याला बायनरी फॉर्म मध्ये, जे बायनरी बीट असतात त्याच्याद्वारे स्टोअर करत असतो. जेव्हा याला आपण स्टोअर करतो अॅनालॉगला, तेव्हा साइन वेव्ह मध्ये जे असतात त्याच्यामध्ये आपण स्टोअर करत असतो, समजा जतन करत असतो. आणि जेव्हा डिजिटल सिग्नल स्टोअर करतो तेव्हा त्याला आपण बायनरी बीट मध्ये, जसं मी इथे दाखवले, जेव्हा वर आहे तिथे 1 आहे, जेव्हा खाली आहे तेव्हा 0. तर 0 1 1 0 0 1 जे आहे त्यालाच बायनरी बीट असं म्हटलं जातं. त्याच्याद्वारे आपण याला स्टोअर करत असतो. आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ मी आणत असतो.